जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 375वा सदैव वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळा उद्या पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी अवघी देहूनगरी विठू माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली। राज्यभरातून वारकऱ्यांची मांदियाळी देहूमध्ये पाहायला मिळते। विठ्ठलाच्या दर्शनाला व्याकुळ झालेल्या भक्तांनी दर्शनासाठी देहूमधील मुख्य मंदिरात मोठी गर्दी केली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 375वा वर्षपूर्ती वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा जो आहे तो उद्या पार पडतोय आणि त्यासाठीच आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रभरातून वारकरी भक्त जे आहेत ते आता देहूनगरीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। देहूनगरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम पांडुरंगाचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व भाविक जे आहेत ते आता रांगा लावून उभे असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। ही दर्शन बारी जी आहे ती या दर्शन बारीमध्ये मोठमोठ्या रांगा लावून आणि विठू नामाचा गजर करत हे सर्वच वारकरी जे आहेत ते दर्शन घेत आहेत। आज हे दर्शन घेतल्यानंतर उद्या संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळ्यासाठी जे आहेत हे सर्व वारकरी देहूनगरीमध्येच थांबणार आहेत आणि उद्या याची देही याची डोळा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा हे सर्वजण पाहणार आहेत। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।